विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची या झोपडीत माझ्या ही कविता समजून घेणार आहोत. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद कसा मिळतो यांचे वर्णन प्रस्तुत कवितेतून केले आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे संत कवी आणि समाजसुधारक. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. संत तुकडोजी महाराजांनी गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने तसेच भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. ग्रामोन्नती व ग्रामोकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयीची जी उपाययोजना त्यांनी सुचवलेली होती ती परिणामकारक ठरली. गावे सुशिक्षित व्हावीत, सुसंस्कृत व्हावीत, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचेच प्रतिबिंब ग्रामगीता या ग्रंथात उमटले आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण कवितेतील प्रत्येक ओळींचा अर्थ जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी पिंपरी चिंचवड पुणे परिसरातील नव्या पिढीतील गायिका शर्मिला शिंदे यांच्या सुमधुर आवाजातून या झोपडीत माझ्या या कवितेच्या श्रवणसुखाचा आनंद घेऊया. तबला साथ आहे निलेश शिंदे यांची. व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना आहे श्री नाना शिवले व श्री प्रवीण मुंडे यांची. चला तर मग ऐकूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कविता या झोपडीत माझ्या. दारा
झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. कोणावरील बोजा, कोणावरील बोजा या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे. शांती सदा विराजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. राजास जे महाले, सौख्ये कधी मिळाले. राजास जे महाले, सौख्ये कधी मिळाले. ती सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. आता आपण कवितेच्या ओळींचा भावार्थ समजून घेऊया. कवितेचे स्पष्टीकरण. राजासजी महाली, सौख्ये कधी मिळाली. ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाल म्हणजे राजवाडा, प्रशस्त घर. सौख्य म्हणजे सुख, वैभव. प्राप्त झाली म्हणजे मिळाली, लाभली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी येथे झोपडी आणि महाल यांची तुलना केली आहे. एखाद्या राजाला राजवाड्यात जी सुखे प्राप्त झाली असतील ती सर्व मला माझ्या या झोपडीत लाभली आहेत. राजा राजवाड्यात महालात राहत असतो म्हणजे त्याला खूप सुख आनंद मिळत असेल असे आपल्याला वाटत असते. त्याला सर्वच सुख मिळतात असा आपला समजच असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथे सांगतात, राजाला मिळणारी सर्व सुखे मला माझ्या या लहानशा झोपडीत मिळतात. मला राजाच्या महालाबद्दल फार आकर्षण वाटत नाही, कारण माझ्या झोपडीत मिळणारे सुख हे राजवाड्यापेक्षा नक्कीच मोठे आहे. ह्या ओळीतून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. भूमी म्हणजे जमीन, प्रभुनाम म्हणजे देवाचे नाव, भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथे म्हणतात, माझी झोपडी लहानशी आहे. तिच्या पुढे असणाऱ्या अंगणात पडावे, चांदण्यांकडे ताऱ्यांकडे पहावे, ईश्वराने निर्माण केलेले अगाध सौंदर्य भरभरून पहावे. हे सुख मला माझ्या झोपडीसमोर असणाऱ्या अंगणातून अनुभवता येते. जे सुख महालात बंगल्यात मिळणार नाही ते मला माझ्या या झोपडीत मिळतं. परमेश्वराचं नाव नित्य गात मी माझ्या झोपडीत राहतो, ते माझ्या दृष्टीने फार मोठे सुख आहे. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. पहारा म्हणजे रखवाली, नजरकैद. तिजोरी म्हणजे खजिना पेटी. महाल राजवाडे यामध्ये पैसा अडका, संपत्ती, दागदागिने असतात. ते साठवून ठेवण्यासाठी तिजोऱ्या असतात. त्यांची राखण करण्यासाठी त्यावर कडक पहारे ठेवले जातात. संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतो. हे सारे असतानाही
तिथल्या संपत्तीची चोरी होतेच. त्यामुळे त्यांना सतत भीती वाटत असते. सगळे काही असते पण सुखाची झोप काही महालात येत नाही. या भीतीपेक्षा माझी झोपडी चांगली आहे. माझ्या झोपडीच्या दाराला साधी दोरीही नाही. चोरण्या इतपत दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीला पहारे नाहीत. धनदौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोरीने बंद करावे लागत नाही. जोडीला चोरांची भीती नाही. तेथे आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सताड उघडी असते. यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे सुचवतात की भौतिक संपत्तीपेक्षा मौल्यवान अशी कायमस्वरूपी टिकणारी पारमार्थिक संपत्ती माझ्याकडे आहे. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. तया म्हणजे त्या, मज्जाव म्हणजे अटकाव, निर्बंध, अडवणे. राजमहालात जे चौकी पहारे असतात त्यामुळे महालात येण्यास अनेकांना बंदी असते. राजवाड्यात परवानगीशिवाय प्रवेश मिळत नाही. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, त्या महालात जाताच मज्जाव होतो म्हणजे अडवलं जातं, अटकाव असतो. कारण तिथल्या सुविधा सर्वांना सहज मिळत नाहीत. विशिष्ट लोकांच्यासाठी त्या सुविधा राखीव असतात. सर्वसामान्यांना तिथे वावरायचे भय असते. माझ्या झोपडीत मात्र येण्यासाठी भीती वाटणारा नाही. भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. कारण माझ्या झोपडीत येण्यासाठी कोणालाही बंदी नसते. झोपडीत सर्व माणसांचे खुले स्वागत आहे. कारण माझ्या झोपडीतलं सुख शाश्वत आहे. ते कशावरही अवलंबून नाही. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. श्यामदाने म्हणजे काचेचे दिवे, झुंबर. माने म्हणजे सन्मान. महालातील वातावरण कसे असते? महालामध्ये अनेक प्रकारच्या सुखसुविधा असतात. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने म्हणजे महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात. कंदील, झुंबर यांची रोषणाई केलेली असते. रात्रीच्या वेळी लखलखाट असतो. ते पाहून आपल्याला वाटते की हे लोक किती आनंदी असतील. झोपडीत साधा दिवाही नसतो. आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. झोपडीत जमिनीवर झोपत असलो तरी जमिनीचा आम्हाला अभिमान आहे. रात्री एकदा झोपलो की सकाळी जाग येते, अशी सुखाची झोप मिळते. महालात मऊ बिछाना असूनही अनेकांना झोप लागत नाही. आम्हा सामान्य लोकांना मात्र आहे त्या परिस्थितीत समाधान मिळते. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. सुखे म्हणजे आरामात, सुखाने. बोजा म्हणजे वजन, येथे दडपण. माझ्या या झोपडीत अनेक जण येत असतात. त्यांचं येणं आमच्यासाठी सुखाचं असतं. झोपडीत येणाऱ्यांचं स्वागत आहे आणि जाणाऱ्यांना बंधन नाही. माझ्या झोपडीत कोणीही प्रेमाने या आणि प्रेमाने जा. माझ्या झोपडीत ये जा करताना कुणाच्याही मनावर दडपण असत नाही, कोणी अडवत नाही. महालामध्ये हे सुख मिळेलच असे नाही. माझ्या झोपडीत मात्र नक्कीच सुख आहे. कवितेचा समारोप करताना कवी म्हणतात, पाहू निसौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. माते म्हणजे माझी, देवेंद्र म्हणजे इंद्र, देवांचा राजा. लाजे म्हणजे शरमतो, सदा म्हणजे नेहमी, विराजे म्हणजे शोभते, नांदते. पाहू निसौख्य माते देवेंद्र तोही लाजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या झोपडीतील सुख पाहून देवेंद्रही लाजतो. देवेंद्र म्हणजे देवांचा राजा इंद्र. झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुख आणि शांती नांदत आहे. इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आनंदमय झोपडीचे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, माझ्या झोपडीत सुख, समाधान आणि शांतीचे साम्राज्य पसरले आहे. अशा प्रकारे महाल आणि झोपडी यांची तुलना करताना
केवळ आर्थिक सुबत्ता हेच सुखाचे कारण नसते. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानावे म्हणजे सुख आपोआप मिळते. हा विचार राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपणास सांगितला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचा भावार्थ आपण पाहिला. आता कवितेवर आधारित 4 गुणांसाठी एक महत्त्वाची कृती विचारली जाते. कवितेचे नाव दिले जाते, त्यावर आधारित काही मुद्दे दिलेले असतात, त्यानुसार कृती सोडवायची असते. कवितेचे नाव दिलेले आहे या झोपडीत माझ्या, आणि आता कृती आहेत. 1. कवितेचे कवी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. 2. रचना प्रकार ओवी हा लोकछंद. 3. कवितेतून व्यक्त होणारा विचार साधी राहणी उच्च विचारसरणी. 4. व्यक्त होणारा स्थायी भाव शुद्ध व सात्विक भाव. कवितेची मध्यवर्ती कल्पना. महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची तुलना कवितेत केलेली आहे. झोपडीतल्या साध्या राहणीत सुख, समृद्धी व शांती मिळते. कवितेतून मिळणारा संदेश. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव मिळतो, असा संदेश या कवितेतून दिलेला आहे. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. अतिशय साधी, सर्वसामान्यांना आपली वाटणारी व ग्रामजीवनाशी जवळीक साधणारी ही कविता आहे. ओघवती, रसाळ भाषा व आजूबाजूला आढळणारी दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे कवितेला सामान्य लोकांच्या जवळ नेतात. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत, परंतु गरिबांच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो. हा संदेश इतक्या सोप्या शब्दात मांडला आहे की ओवी सहज कळते, गुणगुणावीशी वाटते. आता आपण कवितेतील ओळींचे रसग्रहण समजून घेऊया. कवितेतील कोणत्याही 2 ओळी दिल्या जातात. त्या 2 ओळींचे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य व भाषिक वैशिष्ट्ये अशा पद्धतीने रसग्रहण करायचे असते. उदाहरणार्थ, पाहूनि सौख्य माते देवेंद्र तो ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. याचे आशय सौंदर्य लिहिताना कवीचे नाव, कवितेचे नाव, कवितेची मध्यवर्ती कल्पना व संदेश लिहायचा असतो. आता आपण या ओळींचे आशय सौंदर्य पाहू. आशय सौंदर्य. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या झोपडीत माझ्या या कवितेत महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची तुलना केली आहे. श्रीमंतीचा, वैभवाचा बडेजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीतून सुख, समृद्धी व शांती मिळते, हा आशय कवितेत सहजपणे व्यक्त होतो. आता आपण काव्य सौंदर्य समजून घेऊया. पाहूनि सौख्य माते देवेंद्र तो ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. काव्य सौंदर्य. अतिशय साध्या, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जगण्यातलं सौंदर्य कवितेच्या माध्यमातून स्पष्ट होतं. प्राप्त परिस्थितीत शुद्ध मनाने जगताना समाधान मिळते. खुल्या निसर्गात जमिनीवर पडताना जे सुख मिळते ते देवांच्या राजाला म्हणजे इंद्रालाही मिळत नाही, असे या प्रस्तुत ओळीत सांगितले आहे. माझी झोपडीत राहण्याची सुखे पाहून देवेंद्रही लाजतो, त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटतो. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. अतिशय साधी, सर्वसामान्यांना आपली वाटणारी व ग्रामजीवनाशी जवळीक साधणारी ही कविता आहे. ओघवती, रसाळ भाषा व आजूबाजूला आढळणारी दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे कवितेला सामान्य लोकांच्या जवळ नेतात. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत, परंतु गरिबांच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो. हा संदेश इतक्या सोप्या शब्दात मांडला आहे की ओवी सहज कळते, गुणगुणावीशी वाटते. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपल्या वहीत सोडवा. 1. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक लिहा. झोपडीतील सुखे, महालातील सुखे. 2. आकृती पूर्ण करा. झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना पुढे दिलेल्या चौकटीत उत्तरे लिहा. आकलन कृती. महालात जाण्यासाठी हा शब्द येतो, त्यापुढे दिलेल्या चौकटीत त्याचे उत्तर लिहा. महालात चोऱ्या होऊ नये
म्हणून लावले जातात त्यापुढे दिलेल्या चौकटीत त्याचे उत्तर लिहा. झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे लिहा. पुढील कृती आहे महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. या ओळींचा सरळ अर्थ लिहा. त्या पुढील कृती आहे काव्य सौंदर्य विचार सौंदर्य यासाठी. पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निर्मिती व संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मण नगर, थेरगाव, पुणे. श्री प्रवीण मुंढे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.